शेतकऱ्यांच्या संकटांवर सरकारने तोडगा काढावा, शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात सरकार अपयशी, शरद पवार यांची राज्य सरकारवर टीका. बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण देण्यासाठी लढा देणार, धनंजय मुंडे यांचं बंजारा समाजाला आश्वासन. वक्फच्या निवडक सुधारणा लागू, न्यायालयाकडून गैरमुसलमान सदस्य संख्येवर निर्बंध, सरकार आणि विरोधक दोघांना सांभाळून घेत दिला अंतरिम निकाल. रखडलेली मोनो प्रयत्नाने झाली सुरळीत, महिन्याभरात दुसऱ्यांदा मोनोचा खोळंबा, अधांतरी लटकलेले प्रवासी सुखरूप उतरवले. महामुंबईत पाऊस, लोकल सेवा कोलमडली, शहरात अनेक ठिकाणी साचलं पाणी. तुम्ही तुमचा आयकर रिटर्न भरला नसेल तर आज इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचा शेवटचा दिवस, वेळेवर रिटर्न न भरल्यास होईल दंड. नाशकात रस्त्याच्या कामात लुटालूट, गिरीश महाजन लक्ष देणार का, महायुतीच्या कार्यपद्धतीवर मवियाचा आक्षेप. आचार्य देवव्रत आजपासून महाराष्ट्राचे प्रभारी, राज्यपाल भवनात मुख्य न्यायाधीश आराध्ये यांच्याकडून शपथ. नितीन गडकरींचं वक्तव्य पुन्हा वादात, इमानदारीने 200 कोटी कमावले, नितीन गडकरींचं वक्तव्य ठरलं लक्षवेधी. साताऱ्यात एका महिलेला डबल जुळं, आता झाली एकाच वेळी 4 मुलं. धनगरे अनुसूचित जमातीतल्या आरक्षणासाठी सरसावले, बारामतीत आरक्षण श्रेणी बदलासाठी धनगरांची लवकरच बैठक. राज्यात हुंड्यासाठी विवाहितेचा छळ सुरूच, बुलढाण्यातील मयुरीचा हुंड्यासाठी गेला बळी, सासरच्यांनी विवाहितेची हत्या केल्याचा आरोप. आसाममध्ये भूकंप, हादरे बसले, भूतानपर्यंत गुवाहाटी इथं अनेक घरांचं नुकसान. विश्वास पाटलांच्या निवडीत नियमभंग, सातारा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील, निवडीत नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याची चाळण, गिरीश महाजन लक्ष देणार का, आव्हाड महायुतीच्या कार्यपद्धतीवर मवियाचा आक्षेप. शिरूर तालुक्यात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, सततच्या पावसामुळे शेतमालाचं मोठं नुकसान.